लाडकी बहीण या योजनेच्या व्हिडिओच्या श्रृंखलेमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या मनामध्ये जो असणारा सर्वात महत्त्वाची शंका ज्याला आपण म्हणूया तर ती क्लिअर करणार आहेत। नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की आपले चॅनल एकदम खात्रीलायक आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अफवा मी इथे देत नाही, जे आहे ते स्पष्टपणे सांगतो। ते तुम्हाला आतापर्यंत माहिती आहे आणि ती आपल्या चॅनलची खासियत आहे, बरोबर। बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की नाही, म्हणजे की तुम्हाला पूर्वी जर का बँकेच्या एका पर्टिक्युलर तुमच्या अकाउंटमध्ये जर पैसे आले असतील तर आता आम्हाला नवीन बँक खातं जोडायचं आहे का सर, आम्हाला सर त्या बँक खात्यामध्ये येणार का, फलाण्या बँकेचं चालणार, बिस्ताण्या बँकेचं नाही चालणार, असं होणार का सर? अजिबात नाही, या संपूर्ण अफवा आहेत। जसं की मी तुम्हाला स्पष्टपणे पहिल्या मुद्द्यापासूनच सुरुवात करतो। अजिबात एकाच मिनिटामध्ये व्हिडिओच्या सुरुवातीला सांगून दिलेलं आहे मी की तुम्हाला अशा प्रकारची काळजी करायची गरज नाही आणि ज्या वेळेस काही अशा सूचना येतील त्यावेळेस तुम्हाला हमखास मी सूचना देईल, काळजी करू नका। तुर्तास अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची सूचना नाही, त्यामुळे काळजी करणं बंद करा पहिलं। कारण तुम्ही कमेंट बॉक्स भरून टाकला होता की सर आम्हाला माझं हे खातं चालन का, माझं ते खातं चालन का, काळजी करू नका। क्लिअर, छोटूसा व्हिडिओ असणार आहे, बाकी संपूर्ण मी काही तुमचे ज्या काही शंका आहेत त्या क्लिअर करतो। बघा, पहिलं तर खरंच बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत का, तर बघा काहीही सूचना नाही, अशा प्रकारच्या स्पष्टपणे एकदम एका वाक्यामध्ये मी क्लिअर केलेलं आहे। पण आता लगेचच व्हिडिओ थांबू नका, पुढे पण बघा काय महत्त्वाचं मी बोलतो आहे ते पण बघा। बघा, छोटूसा व्हिडिओ असतो बघा आपला। बघा, जर तुम्ही पूर्वी तुम्हाला जर का पैसे आले असतील तर त्याच खात्यामध्ये परत तुम्हाला पैसे येतील। त्यामुळे जर तुमच्याकडे पूर्वीचं जर खातं असेल म्हणजे बँक खातं, त्यामध्ये जर तुम्हाला पैसे आले असतील तर काळजी करू नका, त्याच खात्यामध्ये परत पैसे येतील। त्यामुळे कुठल्याही प्रकारची मनामध्ये आता शंका आणता कामा नये। क्लिअर, पुढे बघा काय महत्त्वाच्या आणखी काय सूचना असू शकतात आणि कुणाला काही काळजी करायची गरज आहे का त्याबद्दल पण बोलतो। त्यामुळे मी सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काळजी करणं बंद राहा। आपल्या चॅनलवर जर खरंच खात्रीलायक जर अपडेट असेल तरच मी देतो, अदरवाईज देत नाही। क्लिअर, ते तुम्हाला माहीत आहे आणि ती आपल्या चॅनलची खासियत आहे। क्लिअर, बघा काय करावे मग सर आता सध्या, तर बघा बऱ्याचशा माता भगिनींना आज पण म्हणजे खूप काही ग्रामीण भागामध्ये असतात तर त्यांना तेवढं माहिती नसतं। क्लिअर, तो त्यांचा दोष नाही आहे, त्यांना ते माहिती नाही आहे। अहो बऱ्या म्हणजे भल्या लोकांना कळत नाही बँकिंगचं, तर त्यांना काय आपण दोष देणार। तर अशा माता भगिनी जर असतील की ज्यांनी आतापर्यंत डीबीटीच केली नाही, डीबीटी म्हणजेच आधार मॅपिंग, डीबीटी म्हणजेच आधार सीडिंग, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आणि हे केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। क्लिअर, जी की तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असण्याच्या अगोदर पण करू शकता, म्हणजे फॉर्म भरायच्या अगोदर पण करू शकता किंवा फॉर्म भरल्याच्या नंतर पण करू शकता। पण बऱ्याचशा लोकांनी काय केलं आहे की ऑक्टोबर महिन्याच्या पण जे आहे जवळपास 15 तारखेच्या जवळपास केलं बघा, त्यामुळे त्यांना पैसे आले नाही। अगोदर जर त्यांचा फॉर्म झाला अगोदर मंजूर, पण डीबीटी खूप उशिरा केलं आहे, त्यामुळे बऱ्याचशा माता भगिनींना आले। आणि अजून पण काही माता भगिनींनी जर डीबीटी केलीच नसेल तर त्यांनी डीबीटी करून घ्यावी, हीच माझी तुम्हाला विनंती आहे। म्हणजेच काय करावे तर डीबीटी करून घ्या, पण ज्यांनी केलेली आहे त्यांना घाबरायची गरज आहे का, नाही। क्लिअर झालं। आणखी महत्त्वाचा मुद्दा बघा, आणखी महत्त्वाचा मुद्दा काय आहे बघा की एक ऑप्शन आलेला आहे सध्या, अपडेट आहे, आणि ह्या अपडेटवर कॉमन सेन्सहून आपण एक अंदाज लावू शकतो। कारण मी सांगितलं मी अभ्यासपूर्वक तुम्हाला गोष्टी सांगतो। क्लिअर, अफवा नाही, अभ्यासपूर्वक। बघा, संजय गांधी जी निराधार योजना आहे ज्याद्वारे महिलांना 1500 रुपये मासिक मिळतात, पण आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तिथे आपल्या लाडकी बहीण या योजनेच्या पोर्टलवर एक ऑप्शन आलेला आहे आणि त्या ऑप्शनमध्ये जर तुमच्या फॉर्मच्या स्टेटसला तुम्ही पाहिलं, जर तुम्हाला नो असेल तर काळजी करायची गरज नाही, म्हणजे संजय गांधी या योजनेच्या खाली। पण जर तिथे यस असेल तर मग मात्र काळजी करायची गरज आहे। तुम्ही म्हणाल सर असं का, त्याचं साधं सिंपल उत्तर आहे की आपल्याला माहीत आहे की लाडकी बहीण योजनेचं एक हमीपत्र असताना आपण त्याच्यावर स्वतःची सही करीत असतो आणि त्यामध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की 1500 किंवा त्यापेक्षा अधिक कोणत्याही सरकारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही, बरोबर। तर त्यामुळे जर एखाद्या माता भगिनीला जर पैसे नाही आले आणि त्या माता भगिनीचा फॉर्मचं जर स्टेटस अप्रूव्हल केलं आणि तिथे जर संजय गांधी या पर्यायाच्या खाली संजय गांधी या पर्यायाच्या खाली जर तुम्हाला यस असा ऑप्शन आला तर समजा तुम्ही संजय गांधीच्या योजनेच्या लाभार्थी आहात। क्लिअर, पण माझं तर मत तुम्हाला स्पष्टपणे सांगू, कारण की संजय गांधी निराधार योजना जी आहे या अशा माता भगिनींची खरंच सांगतोय खूप कमी संख्या आहे। त्यामुळे माझी पण सरकारला विनंती आहे, इथून पुढे कोणतंही सरकार असो त्या सरकारने या पर्यायावर नक्कीच विचार करावा आणि या पर्यायामध्ये दुरुस्ती करावी आणि याही
माता भगिनींना लाडक्या बहिणीचा किंवा मग ती कोणतीही योजना असो या स्वरूपात, मग ती महालक्ष्मी असो किंवा कुठली असो, मात्र त्यांना लाभ मिळावा ही माझी कळकळीची विनंती आहे. क्लिअर? कारण की त्यांची खूप कमी संख्या आहे आणि त्या निराधार आहेत हेही लक्षात ठेवा. क्लिअर? तर ही येणारं सरकार जे आहे नक्कीच या गोष्टीचं जे आहे गांभीर्यपूर्वक विचार करीन, कारण हमी पत्रामधल्या बऱ्याचशा काही अटी त्यांनी गहाळ केल्या होत्या. पण संजय गांधी जर योजनेचा, निराधार योजनेचा जर तुम्ही लाभार्थी असाल तुर्तास बरं का आज रोजी, किंवा तुम्हाला 1500 किंवा त्यापेक्षा अधिक इतर कुठल्याही सरकारी योजनेचा जर लाभ मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ही आज घडीची जी आहे नियम आहे. पण येणाऱ्या टायमामध्ये याच्यामध्ये बदल होईल असे आपण अपेक्षा करूयात. तर तुम्हाला फक्त या ऑप्शनबद्दल तुम्हाला अपडेट असावी, याबद्दल माहिती असावी आणि या अगोदर मी तुम्हाला दिलेली आहे. पण बँकांचे खाते बदला, बँकांचं असं करा तसं करा असं करायची गरज नाही. त्याचमुळे मी तुम्हाला सांगतो आहे की आपलं चॅनल जास्तीत जास्त माता भगिनींना तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना एक खात्रीलायक माहिती मिळेल आणि गोंधळाची परिस्थिती उडणार नाही. क्लिअर? आता पुढे काय आहे आणखी आपण समजून घेऊयात. बघा की जसं की मी तुम्हाला सांगितलं की DBT ही अत्यंत महत्त्वाची आहे. बघा DBTमध्ये प्रचंड फेरबदल होतो आहे. बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की समजा त्यांना असं वाटत आहे की सर माझी आणखी पण DBT केली नाही, किंवा काहींना डाऊट आहे की सर माझे या बँकेमध्ये DBT आहे पण आतापर्यंत पैसे आलेले नाहीत. तर त्यांच्यासाठी एक खास मी एक कॉमन सेन्सनं एक आपण म्हणजे काय म्हणतो त्याला डोक्याचा यूज करून आपण एक गोष्ट बोलू शकतो. जर तुमचं बँक सीडिंग म्हणजे आधार सीडिंग जर का लवकर झालेलं असेल, म्हणजे समजा तुमचं ऑगस्टमध्ये आहे, तुमचं जुलैमध्ये आहे, तुमचं सप्टेंबरमध्ये आहे, तर ज्यावेळेस वितरण चालू होईल ना तर त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटायला की नाही मला पैसेच मिळतच नाही, तर 10 दिवस झाले 15 दिवस झाले, तर माझा अशी विनंती राहील की तुम्ही पटकन मग जे आहे तुमचं DBT जर पोस्ट बँकेला करा. बघा पोस्ट बँकला का करा त्याचं कारण सांगतो आहे मी. कुठल्याही बँकेचं प्रमोशन करीत नाही किंवा कुठल्याही बँकेचं जे आहे आपण नाव पण घेत नाही, पण पोस्ट बँक का नाव घेतो आहे कारण स्वस्तात आहे आणि पटकन DBT होती. पण हे कुणाला बोलतो आहे? ज्यांचं DBT आत्तापर्यंत झालं नाही, किंवा अशा माता भगिनी वितरण सुरू झाल्याच्या नंतर पण त्यांना DBTमध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे येत नाहीत, त्यांनीच हे करायचं आहे. पण तरीही माझी अशी विनंती आहे, हा पर्याय फक्त त्यांनीच यूज करा ज्यांनी आतापर्यंत DBT केलेली नाही. जर तुम्ही DBT केलेली असेल तर त्याच बँकेमध्ये राहू द्या ज्या बँकेमध्ये ती पूर्वी आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे व्हिडिओच्या खाली एक कमेंट बॉक्स असतो, तिथे तुम्हाला विनंती आहे तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मी कमेंटला डायरेक्ट देण्याचा प्रयत्न करतो. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या बँकेमध्ये येणार, याच बँकेमध्ये येणार, त्याच बँकेमध्ये नाही येणार, ह्या बँकेत येणार, त्या बँकेत येणार असं काही नाही. पूर्वी जर तुम्हाला पैसे आले असतील त्या एखाद्या पर्टिक्युलर बँकेमध्ये, त्या कोणत्याही बँकेत ज्या बँकेत तुमचं खातं होतं, तर त्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट जर तुम्ही ठेवलं तर ते तुमच्या फायद्याचं आहे हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुम्हाला खातं बदलायची गरज नाही, कुठल्याही प्रकारची जी आहे सूचना घिसणं आलेली नाही, आणि आली असेल तर मी तुम्हाला नक्कीच अपडेट देणार आहे येणाऱ्या टायमामध्ये. म्हणजे गोंधळ जो तुमच्या मनामध्ये होता सर बँकेचं खातं हे ठेवू का ते ठेवू का वगैरे वगैरे, नॅशनलाइज कुठलीही बँक ठेवा. आणि मी तुम्हाला एक बेटर ऑप्शन दिलेला आहे, ते म्हणजे कोणचं? पोस्ट बँक. आणि पोस्ट बँक पण कुणासाठी दिला आहे मी ऑप्शन? ज्या माता भगिनींना पैसेच मिळत नाहीत, बऱ्याचशा वेळापासून ते वाट पाहत बसल्यात, पण सध्या मात्र तुर्तास वितरणावर स्थगिती आहे. त्यामुळे आता नका तुम्ही अजिबात अपेक्षा ठेवू की सर मला भेटायला पाहिजे, उद्या भेटतील का, काल भेटतील का, परवा भेटतील का, संध्याकाळी सकाळी, अजिबात नाही. ज्या वेळेस इलेक्शन होईल, सरकार कुठलं येईल, शपथ घेईन, त्याच्यानंतर मग लाडक्या बहिणीचे किंवा मग तुम्हाला या योजनेच्या रूपामध्ये पैसे मिळतील. तुर्तास तरी वितरणावर एक पुढच्या 7-8-10 दिवसापर्यंत तरी आपण स्थगितीच आहे असंच गृहीत धरायला पाहिजे. पण मात्र या छोट्या छोट्या गोष्टी आपण क्लिअर करा. आणि बँक हे खातं बदलू का ते ठेवू, पूर्वीचंच खातं ठेवा, त्यामध्ये पैसे आलेले आहेत तुमचे, त्यामुळे काळजी करू नका. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.